नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करतेय। वाघ्या कुत्र्यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत आणि हा कुत्रा ऐतिहासिक आहे की मग फक्त एक दंतकथा आहे यावरून अनेक वर्षांपासून खल रंगतोय। त्यातच आता इंदूरचे राजे होळकर यांचे वंशजही समोर आलेत। त्यांनी याबद्दल नेमकी काय भूमिका मांडलेली आहे पाहूया। यापूर्वीच्या वादात संभाजी भिडे तोंड बंद करून बसले होते का, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडेंवर केली आहे। वाघ्या कुत्र्याच्या वादात संभाजी भिडेंनी उडी घेतल्यानंतर या वादाला अजूनच फाट्या फुटल्या। संभाजी भिडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे आपलं कार्य चालवतात। शिवराय आणि संभाजीराजे यांचा जाज्वल्य इतिहासाचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय असल्याचं सांगितलं जातं। मात्र शिवरायांचा पुतळा कोसळला त्यावेळी संभाजी भिडेंनी भूमिका घेतल्याचं समोर आलं नाही। सोलापूरकरनं शिवराय आणि आंबेडकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली, त्यावर भिडे बोलले नाहीत। कोरटकरनं शिवराय आणि संभाजीराजांबद्दल अवमानकारक शब्द वापरले तेव्हाही भिडे मौन राहिले। मात्र शिवरायांच्या समाधीच्या बाजूच्या वाघ्या कुत्र्याचा वाद पुन्हा एकदा उभा राहिल्यानंतर भिडेंनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली। एकनाथ शिंदेंना कुणाल कामराने गद्दार म्हटलं म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका मांडली आणि शिवाजीराजेंचं कार्य हे केवळ हिंदूंसाठीच होतं हे सुद्धा आवर्जून सांगितलं। ते वाघ्या कुत्र्याच्या नावावरती ते चाललंय ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे। परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। भिडे म्हणजे भिडेबद्दल न बोललेलं बरं आहे, कारण का भिडे आणि अण्णा हजारे दोघं सारखेच आहेत, ते झोपलेले असतात, ते कधीतरी जागे होतात। राहुल सोलापूरकरनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, भिडे कुठे होते? कोरटकरनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, कुठे होता भिडे? ह्याला कुठे एक वास येत असतो, तो वास कशाचा आहे मी बोलू इच्छित नाही, पण अशा निवडक ठिकाणी भाष्य करणाऱ्या लोकांबद्दल आपण जास्त बोलावं असं मला वाटतं। रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि पाहिजे तर एक कमिटी नेमा, काय वाटेल ते करा, ठेवायची ते ठेवा, उखडायची ते उखडा, परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवापेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातलं शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाहीत हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे। छत्रपतींचं स्मारक कधी करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाहीये। विशाळगडाप्रमाणे जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला धनगर समाज हे अजिबात खपवून घेणार नाही। वाघ्या कुत्रा म्हटलं की होळकरांचा संदर्भ येतो, होळकरांच्या हेतूचा संदर्भ येतो। होळकरांच्या हेतूविषयी शंका कसे काय घेतात? त्यांचं म्हणणं नाहीये, त्यांचं असं म्हणणं आहे की त्या शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारच्या बाजूला उभं केलेलं आहे, त्याची उंची देखील त्या शिवाजी महाराज। मग इतिहास तज्ञ मंडळींनी महाराष्ट्र शासनानं तशी एखादी समिती नेमावी। म्हणजे हिचं कुठे जातीचा विषयच नाही, विषय तर डायव्हर्ट करायला लागलेत। माझा अंगरक्षक हा दुसरा कुठला नाही, हा धनगर समाजाच आहे। आपल्याला वाघ्या कुत्र्याचं स्थलांतर करू शकतो आपण, रायगड किल्ल्यावरनं खाली कुठेतरी आपण चांगलं ज्यावेळी कुठे आणि काय चांगला प्रोजेक्ट होईल तिथं आपल्याला देता येईल। ती जागा का शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच का? कुठला रेफरन्स आहे की जिथे त्यांनी उडी मारली? एकही रेफरन्स नाही। 2 इंच वर होऊन समाधी उभा करतात जिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे, हे कुठल्याही समाजातल्या लोकांना पटेल का? न पटण्याची गोष्ट आहे। वाघ्या कुत्र्याचा वाद नेमका काय तो पुन्हा एकदा समजून घेऊया। हे या बाजूला रायगड किल्ल्यावरील जगदीश्वराचं मंदिर आहे आणि या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी। जगदीश्वराच्या मंदिराच्या प्रांगणातून आत गेल्यानंतर समोर महाराजांची समाधी दिसते आणि उजव्या बाजूला गेल्यावर हे वाघ्या कुत्र्याचं शिल्प आहे। मराठेशाहीतली दप्तरं, नोंदी, बखरी, शिलालेख, पत्र, पेशवाईची दप्तरं, देखभाल आणि दुरुस्तीसाठीच्या खर्चाची पत्र, महाराष्ट्रातील, देशातील आणि जगातील जवळपास सर्वच मराठा काळातील इतिहासकारांची पुस्तकं, इंग्रज डॉक्युमेंट्स, तत्कालीन कुलाबा गॅझेट, फ्रेंच कागदपत्र अशा कोणत्याही ठिकाणी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही। मग आता हा वाघ्या कुत्रा आला कुठून हा विषय समजून घेऊया। सर्वात आधी 19व्या शतकात चिग गोगटे यांनी महाराष्ट्र देशातील किल्ले नावाचं पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये रायगडसह विविध किल्ल्यांची माहिती होती।
हे पुस्तक ऐतिहासिक संदर्भाचं नव्हे तर माहितीपर होतं. त्यात महाराजांचा एक आवडता कुत्रा असल्याची दंतकथा आहे, ज्यानं महाराजांच्या चितेत उडी घेतल्याचं सांगितलं गेलं. यानंतर 1910 आणि 1915च्या दरम्यान राम गणेश गडकरींचं वादग्रस्त राजसन्यास नाटकात तो कुत्रा वाघ्या असल्याचं सांगितलं गेलं. अनेक बदनामीकारक दावे आणि संवाद असलेलं हे काल्पनिक नाटक संभाजीराजेंबद्दल आहे आणि अर्पण पत्रिकेत गडकरींनी हे नाटक वाघ्या कुत्र्याला समर्पित केलंय. पुढे जेव्हा टिळकांसह इतर मंडळींनी शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं कार्य हाती घेतलं, तेव्हा समाधीच्या बाजूला वाघ्या नावाच्या कुत्र्याचं शिल्प उभं करण्यात आलं आणि त्यावर गडकरींच्या अर्पण पत्रिकेतील वाक्य कोरण्यात आली. यावर केळकरांच्या दाखल्यानं असं म्हटलं जातं की त्यावेळचे इंदूरचे राजे होळकरांनी समाधी जीर्णोद्धारासाठी 5,000 देणगी दिली. तेव्हाच इंदूरच्या राजांकडील एक कुत्रा वारला होता. तेव्हा स्मारक समितीच्या लोकांकडूनच रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याच्या दंतकथेचा उपयोग हा इंदूरमधील वारलेल्या कुत्र्याशी करण्यात आला आणि ते शिल्प उभं राहिलं. मात्र होळकरांच्या वंशजांनी आम्ही कुत्र्याच्या शिल्पासाठी नव्हे तर समाधीसाठी देणगी दिली होती असा दावा केला. तेव्हा ही सगळी मंडळी ही इंदोरला गेली. महाराजांनी आपल्या सेक्रेटरीच्या मार्फत त्यांना निरोप पाठवला इंदोरमध्येच, किंवा माझ्या लक्षात आहे, माझ्या मनातही आहे. पण मी यावेळेला अतिशय सचिंत आहे, मी दुःखी आहे. का? तेव्हा ते म्हणाले की महाराजांचा एक अत्यंत आवडता असा एक कुत्रा होता आणि तो नुकताच मरण पावला. 5,000 रुपये त्यांच्याकडे पाठवले आणि अशी आपली मानसिक मनातली इच्छा व्यक्त केली तेव्हा रायगडावरची आपण ह्याच्यात काय खर्च करायचे ते करा, पण माझ्या मनातला माझा कुत्रा आहे, त्या कुत्रा या विषयाच्या संदर्भात जर काही जर होऊ शकत असेल संलग्न तर ते केलं तर मला बरं वाटेल. त्या तात्यासाहेब केळकरांच्या मनामध्ये एक कल्पना आली की ही जी वाघ्या कुत्र्याची जी एक दंतकथा आहे तिचा आपण उपयोग केला आणि जर समजा त्यातमध्ये त्याच्यातही पण एक छोटंसं त्या कुत्र्याचंही स्मारक केलं आणि महाराजांच्या मनात शिवाजी महाराजांच्या बद्दलचे प्रेम आदर या सगळ्याच सार्थक होईल या कल्पनेनं मग ते पैसे हे असे त्यावेळेला खर्च करण्यात आले. त्यावेळेला जे सांगितलं गेलं केळकरांच्या पुस्तकात त्यांचं जे लेख आहे की आम्ही इंदोरला गेलो, मग महाराजांच्या कुत्र्याचं निधन झालेलं होतं म्हणून त्या कुत्र्याचं निमित्त केलं आणि आम्ही तो निधी घेतला, ह्याचं किती म्हणजे हास्यास्पद ही स्टोरी आहे. होळकरांच्याकडे काही इंदोरमध्ये जमीन नव्हती का? त्यांना जर त्यांच्या कुत्र्याचं स्मारक उभारायचं असतं तर त्यांनी इंदोरमध्ये उभारलं नसतं का? ते रायगडावर जाऊन स्मारक कशाला उभारलं असतं? त्यांनी स्वतःच्या कुत्र्याचं स्मारक उभारण्यासाठी स्वतःच्या जागेत त्यांनी उभारलं नसतं का? हे सगळ्या मनगढंत स्टोरीज ज्या बनवल्या जातात, तुम्ही सांगता आम्हाला अमुक अमुक काम करायचं आहे, फंड द्या, आपण फंड देतो, नंतर ती संस्था तिथे जाऊन काय करते हे बघणं गरजेचं आहे ना. साहित्यिक संजय सोनवणींचा दावा आहे की कर्नाटकातल्या धारवाडमधील एका शिल्पात शिवाजी महाराजांसोबत एका कुत्र्याची प्रतिकृती आहे. त्यामागचा इतिहास समजून घेऊया. 1678 साली शिवाजी महाराज दक्षिणेकडून स्वराज्याकडे परतत होते. त्यावेळी मावळ्यांनी कर्नाटकातील बेदर प्रांतातल्या एका राज्यावर हल्ला केला. त्यात पतीच्या पराभवानंतर राणी मल्लम्मानं मराठा सैन्याशी अनेक दिवस कडवी झुंज दिली. पतीच्या निधनानंतरही निकरानं लढलेल्या मल्लम्माचा पराक्रम पाहून शिवाजी महाराजांनी तिला तिचं राज्य परत केलं आणि शूर मल्लम्माला सावित्री असा किताब दिला. याबद्दल राणी मल्लम्मानं शिवाजी महाराजांचा सन्मान म्हणून यादवाड गावात एक शिल्प कोरलं, ज्यात शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत आणि त्याखाली एक कुत्र्यासारखी छोटी प्रतिकृती दिसते. हे शिल्प आजही या गावात जतन करण्यात आलंय. मात्र या शिल्पात इतरही काही प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रतिकृती असल्याचा दावा केला जातो. सोनवणींचा दुसरा दावा आहे की एका जर्मन पुस्तकात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे. मात्र त्या पुस्तकातील पानाचा तपशील अद्याप मिळू शकलेला नाही. मात्र आजवर रायगडावरची जी जुनी चित्र आहेत, इंग्रजांनी रेखाटलेली पेंटिंग्स आहेत किंवा समकालीन इंग्रजांनी जे रायगडाबद्दल लिहून ठेवलंय त्यात कुत्रा किंवा त्याच्या समाधीचा उल्लेख आढळत नाही. तुर्तास या वादावर सरकारनंच एक समिती नेमून याचा सोक्षमोक्ष लावावा अशी भूमिका मांडली जाते. आता सरकार यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यांनी दिलंय ना, अल्टिमेटम दिलाय की इनपुट यायचं काय कारण आहे? संभाजी भोसलेंनी सांगितलं 31 मेची तारीख, 31 मेच तारीख कशी काय संभाजी भोसलेंना सापडली? नाही विश्वास.
ज्यांच्यावर कारवाई नाही होणार नसेल किंवा त्यांना तंबी देणार नसतील तर कसा विश्वास ठेवायचा? अरे हो, आम्ही झालेच ना वातावरण तसं. मागू आम्ही, चला मागू. मी काय भाजपचा आहे का? माझं जर पत्र व्यवस्थित वाचलं, म्हणजे मी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेलं आहे, मी 31 मेचं अल्टिमेटम दिलं नाही. राज्य शासनाचं धोरण आहे की 31 मेपर्यंत की गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढायला पाहिजे, काढून टाकावं असं तिने आदेश दिलेला आहे. आता जर राज्य शासनानेच हे आदेश काढलेले, मी सरकारला विनंती केली. होळकरांचा रोल येतो ज्या वेळेला शिवसमाधीला निधी दिलाय त्यावेळेला. आता वाघ्या शिवाजी महाराजांच्या जीवनात होता किंवा नव्हता हे ठरवायचं काम माझं नाहीये किंवा होळकरांचं नाहीये. होळकरांची भूमिका कुठे येते की आम्ही त्या स्मारकाला निधी दिलाय, बरोबर ना? मग तो निधी दिलाय कुणासाठी? शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी. आता शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या आड तिथं त्या समितीनं काय केलं हे आपण बघितलं पाहिजे. ह्याच्यासाठी मी सांगतोय, संजय सोनवणे सरांचं जे मत आहे त्यांनाही त्या पॅनलवर घ्या. इंद्रजित सावंत आहेत, त्यांचं मत आहे, त्यांना पॅनलवर घ्या. दोन्हीकडचे इतिहास अभ्यासक घ्या. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.